तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अंजीर झाड दाखवणार आहे. जे म्हणजे आमचे ग्रामीण भागामध्ये उंबराचे झाड असे म्हणतात. तर त्याला एकदम मस्त लाल लाल उंबरं लागलेले आहेत, आम्ही त्याला उंबरं म्हणतो. तर ते तुम्हाला दाखवतो आणि ते खूप गोड आणि चांगले लागतात. तर त्याला मी दाखवतो. तर या जंगलामध्ये पूर्ण अंजीर, सर्वीकडे अंजीर आहेत. हे पुढचं आमचं शेत आहे आणि हा जंगल बघू शकता. रात्रीच्या वेळेस इकडे यायला भेटतो वाटतोच. तर मित्रांनो, पुढे हायवे रस्ता आहे, म्हणजे डांबरी रस्ता आहे. पुढे गाव आपटाळा म्हणून आहे आणि पुढे पोल्ट्री पण आहे कोंबड्याची. तर ते कुत्रे म्हणजे कोंबड्या खायला येतात आणि कोंबड्या खाता खाता मग बोकडे बकरी वगैरे भेटली ना, ते धरून मारून खातात. तर हे आहे अंजीरचे झाड, बघू शकता. आणि काल मी इथे आलेलो, इतके चांगले लागले ना, गोड भरपूर लागलेले आहेत, बघू शकता. पूर्ण पिकलेले आहेत, खाली पडलेली पण आहेत, बघू शकता. असे केल्यावरती त्याला म्हणजे चव एकदम आणि खाण्यासाठी एकदम चांगलं लागतं. खूप चांगले आहेत, वरती बघू शकता वरती लागलेले आहेत. काल म्हणजे भरपूर होती पण पडलेली आहेत. उंबराचं झाड, इकडे हे पूर्ण उंबर लागलेले आहेत भरपूर. याच्यावरती खारी वगैरे येतात बघा. तर मित्रांनो, हे अंजीर आहे ना, याच्यामध्ये ताजा अंजीर 100 ग्रॅममध्ये 1 ग्रॅम प्रोटीन असतं. आणि म्हणजे सुकलेली अंजीर असतात ना, त्याच्यामध्ये 10 ग्रॅम अंजीरमध्ये जवळजवळ 3 ते 4 ग्रॅम प्रोटीन असतं. तर हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये फायबर, कॅल्शियम वगैरे असतात, जे आपल्या हाडासाठी एकदम उपयुक्त असतात आणि खाण्यासाठी म्हणजे गोड एकदम भारी लागतात. तर हे गावातच खायला भेटतं आदिवासी लोकांच्या शेतामध्ये. तर आपण झाडावर जो चढलेलो आहोत, वाळलेली कांदे आहे, इकडे बघू शकता, मस्त लागलेले आहेत. आणि इकडे बघा किती अंजीर खाल्लेले आहेत खारीने, हे बघा, खाऊन खाऊन टाकले. आतापासून म्हणजे रात्रीपासून एक एक याला पडतात. तर हे अंजिराचं असं झाड असतं, आम्ही याला आमच्या भाषेमध्ये उंबर असे म्हणतो. बकऱ्या आलेल्या आहेत, तर त्यांना आपण उंबर वगैरे पाडून देऊ. बघा, खायला आलंय. खा.
उंबर उंबर खाऊ दे त्यांना, खराब होण्यापेक्षा खाती ते परवडेल. किडे पण आहेत वरती पाय. बघा भरपूर आहेत उंबरं. कच्ची कच्ची पण आहेत, अजून तर लागतील. खारीने किती खाली बघा, खारी गिल्हेरी. तर मित्रांनो, हे अंजीर म्हणजे ना, जे मोठे मोठे जिम करतात ना, म्हणजे ते भरपूर मात्रामध्ये ते हे अंजीर खातात. सुकं अंजीर विकत घेऊन खातात. तर आपल्याकडे सर्वीकडे हे अंजीर असतात. तर फार महत्त्वाचे अंजीर आहेत. तर तुम्ही पण खा. कुठेतरी फिरायला गेले तिकडे झाड वगैरे दिसत असतं. तर व्हिडिओ इथेच संपूया, कारण आता मी जे हे आहेत ना इकडे अंजीर, ते आता माझ्या बकरांना थोडे थोडे पाळून आणि शेतावरती जातो. तर व्हिडिओला मला म्हणजे माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. आणि बस एवढंच. तर सपोर्ट नक्की करा आणि भेटूया आता एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.